पहिल्यापासून डोक्यात विचार होता का स्वतःचा व्यवसाय करायचा, का परिस्थितीच आपली अशी होती की आपल्याला करायला भाग पडलं? दोन्ही गोष्टी म्हणता येईल. परिस्थिती म्हणजे कसं झालं, माझे सासरे आजारी असल्यामुळे आमच्यावर खरं तर खूप कर्ज झालं होतं आणि मग ते कसं फेडायचं आणि गावातून तर काय ते मला असं पॉसिबल वाटत नव्हतं. आता माझा एक मित्रच होता पुण्यामध्ये शिकायला, तो 10 दिवसात 10 मेस चेंज केल्या त्याने. त्याला म्हणलं काय प्रॉब्लेम आहे, तो एका ठिकाणी जेवण कर. नाही बोलला, अरे जेवण घरच्या जेवणात आणि ह्या जेवणामध्ये ही लोक फक्त पैसे कसे कमवायचे तेच बघ. एवढाच विचार करतात. अशी कुठली एक थाळी जी ग्राहकांना खूप जास्त आवडते तुमच्या हिशोबाने? पुरणपोळी थाळी. कालचे पोहे छान होते, आज पोह्यांमध्ये तुकडे पडले होते. आज पोह्यांचे तुकडे पडले होते. मग कुठेतरी असं वाटतं की नाही का, की समजून घेणार पण थोडं कस्टमर पाहिजे, पण नसतात. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहेत प्रांजल मॅडम, ज्यांचं श्री समर्थ स्नॅक्स खूप पुण्यामध्ये फेमस आहे आणि सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलंच असेल. मॅडमने महिलांना एक चांगला संदेश दिलाय. तुम्ही तुमच्या घरगुती पद्धतीचं जेवण बनवून देखील एक चांगला व्यवसाय उभा करू शकता. आज त्यांच्याकडे पुण्यामधले चांगले चांगले लोक रेग्युलर कस्टमर जेवणासाठी येतं का, तर फक्त त्यांना आपल्या घरची आठवण येते. आणि बरेच कस्टमर मॅडमला म्हणतात आज घरी जेवण केल्यासारखं मला वाटलं. तर नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, आपली श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरची सुरुवात कशी झाली? तुमच्या डोक्यात विचार कसा काय आला? श्री समर्थ स्नॅक्सची सुरुवात 22 नोव्हेंबर 2023 ला झाली आणि खऱ्या अर्थाने 2024 मध्ये श्री समर्थ स्नॅक्स नावारूपाला आलं. आधी तर आमचा जो पिरियड होता तो खूप स्ट्रगलिंगचाच पिरियड होता आणि नंतर 2024 मध्ये जसं जसं आम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हायला लागलो तशी मग खऱ्या अर्थाने आमच्या बिझनेसची सुरुवात झाली. आणि आमच्या बिझनेसची सुरुवात जी आहे ती खूपच कठीण होती. अगदी एक 1200 रुपयांचा टेबल, घरचा गॅस, घरचीच भांडी वापरून मी सुरुवातीला पोहे बनवून सेल केलेले आहेत. अगदी रस्त्यावर पोहे विकलेले आहेत आणि तिथून आता श्री समर्थ स्नॅक्स इतकं मोठं झालेलं आहे. आता तुम्ही एवढं स्ट्रगल केलंय, घरच्यांचा सपोर्ट होता का? कसं आहे, आजकाल महिलांना जर घराच्या बाहेर स्वतःचा व्यवसाय करायचं म्हटलं तर मॅरेज झालेली तुमची, बाहेर नाहीत पाठवत की बाबा तू असा टेबलवरती बिझनेस कर, चांगलं वाटत नाही. बरोबर. तुम्हाला सपोर्ट कसा केला घरच्यांनी? या बिझनेसमध्ये खरं तर मेन जे आहे ते घरच्यांचाच सपोर्ट लागतो. नवऱ्याचा असू दे, सासूबाईंचा असू दे, आणि स्वामींच्या कृपेने तो मला अगदी पुरेपूर मिळालेला आहे. त्यामुळे आज श्री समर्थ स्नॅक्स फक्त माझ्या एकटीमुळे नाही तर माझ्या घरच्यांमुळे सुद्धा हे श्री समर्थ स्नॅक्स उभं राहिलेलं आहे. आणि घरच्यांचा खरंच मला खूप खूप सपोर्ट आहे. मी फक्त दिसत असेल कॅमेरा समोर, पण सगळी जी मेहनत आहे माझ्यापेक्षा सुद्धा डबल माझे घरचे घेतात. फक्त मी कॅमेरा समोर दिसते किंवा माझी रेसिपी बनवते, शेअर करते, पण त्यामागे ते सर्व सामान गोळा करायचं जे असतं, म्हणजे मार्केटला जाणं असेल किंवा ते भाजी जे असते ती निवडायची आहे, स्वच्छ करायची आहे, ते सगळं सासूबाई बघतात. जे काही आणायचं आहे सामान ते सगळं मिस्टर बघतात आणि त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं. आणि खूप त्यांचा सपोर्ट आहे मला. पहिल्यापासून डोक्यात विचार होता का स्वतःचा व्यवसाय करायचा, का परिस्थितीच आपली अशी होती की आपल्याला करायला भाग पडलं? दोन्ही गोष्टी म्हणता येईल. परिस्थिती म्हणजे कसं झालं, माझे सासरे आजारी असल्यामुळे आमच्यावर खरं तर खूप कर्ज झालं होतं आणि मग ते कसं फेडायचं आणि गावातून तर काय ते मला असं पॉसिबल वाटत नव्हतं की शक्य होईल म्हणून. आणि योगायोगाने माझे मिस्टर सुद्धा पुण्यात जॉब करत होते आणि एक दिवशी व्हिडिओ कॉलवर सहज आमची चर्चा झाली. मागे खूप मला क्राऊड दिसला आणि मग त्यांना विचारलं की गर्दी कशाची आहे. ते म्हटले रोजच नाश्ता करायला एवढी गर्दी असते. म्हटलं चला आता आपल्या हातात जर कला आहे तर आपण सुद्धा हे करू शकतो, मग करायचं का चालू. असं झालं दोघांचं बोलणं आणि काय हरकत नाही म्हणले ये तू आधी मग बघूयात. आणि आलो आणि तुम्हाला जसं आधी सांगितलं मी की फक्त जास्त इन्व्हेस्टमेंट न करता 1200 रुपयाचा टेबल घेतला, घरातलीच भांडी वापरली आणि पोहे बनवायला सुरुवात केली आणि छान चालला तिथून, फक्त क्वालिटीमुळे टेस्टमुळे. आता मी आपल्या रील्स बघतो, दररोज वेगळी थाळी, ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली? मी आणखीन कुठं पाहिलं नाही, कारण कसं असतं मेनू एकच असतो, बरोबर, दररोज तुम्ही वेगवेगळं करताय. हे डोक्यात कसे विचार? खरं तर आपलं जे श्री समर्थ स्नॅक्स आहे पहिल्यापासून तिथे आपण नाश्ताच बनवत आलोय. म्हणजे उपीट असेल, पोहे असतील, मिसळ असेल, थालीपीठ, पिझ्झा असं सेल करत होतो आणि ते लोकांना खूप आवडत होतं. आणि लोकांनी खरं ही थाळी मला सुरू करण्यासाठी एकदम अप्रोच केलेला आहे की मॅडम तुमच्या हाताला एवढी चांगली चव आहे, तुम्ही जेवण प्लीज चालू करा. पण ते मला मेस सारखं करायचं नव्हतं.
नव्हतं की 4 भाज्या बनवल्या, मग ते कसं होतं की आज वेगळी भाजी ती वेगळी भाजी. बरोबर. मग त्याच्यामुळे असं नव्हतं करायचं. मग आम्ही एक सिस्टीम चालू केली की आपण थाळी चालू करू. आणि आत्ताच 2च महिने झालेत रिसेंटली आम्ही थाळी चालू केलेली आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे आमरसचा क्रेज सर्वांनाच आहे, त्यामुळे दररोज जेवणात आमचे ते आमरस असतो आणि लोक आवर्जून खातात, स्टुडंट सुद्धा खातायत आणि खूप कौतुक सुद्धा करतायत. प्रतिसाद कसा भेटतो? खूप सुंदर, खूप सुंदर, म्हणजे खूप छान खरं तर प्रतिसाद आहे लोकांचा. एकदम घरच्यासारखं जेवण आहे असं आम्हाला सांगतात. आणि जेव्हा ते सांगतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं की काहीतरी चांगलं करतोय असं वाटतंय. बरोबर. लोक विचारपूस करतात बाबा हो. खरंच जेवण चांगलं. कारण कसं आहे, आज बऱ्यापैकी आपण पुण्यात बघायला गेलो तर बाहेरून येणारे बरेच लोक आहे हो आणि जेवणाचा खूप प्रॉब्लेम आहे. बरोबर. कमी पैशामध्ये लोकांना असं वाटतं की बाबा आपल्या घरी आपल्याला जसं भेटतं तसं भेटलं पाहिजे जेवण. आता माझा एक मित्रच होता पुण्यामध्ये शिकायला, तो 10 दिवसात 10 मेस चेंज केल्या त्याने. त्याला म्हणलं काय प्रॉब्लेम आहे, तू एका ठिकाणी जेवण कर. नाही बोलला, अरे जेवण घरच्या जेवणात आणि ह्या जेवणामध्ये ही लोक फक्त पैसे कसे कमवायचे तेच बघ. एवढाच विचार करतात. आता आमच्या विचार केला तर आमच्या आजूबाजूला 80 रुपयात अनलिमिटेड जेवण आहे अच्छा. आणि आपली थाळी 150 रुपयाला लिमिटेड आहे. मग आता तुम्हीच तसा हिशोब करा की बरोबर. काहीतरी असेल की आम्ही 150 रुपये घेतोय, तर मग त्यात काहीतरी असेल. म्हणजे टेस्ट आहे, स्वच्छता आहे, क्वालिटी आम्ही व्यवस्थित देतोय, बरोबर. शिवाय लोकांशी बोलणं असेल ते आमचं एकदम व्यवस्थित आहे. आणि पहिल्यापासून प्रेमाने जोडलेली माणसं आहे ती आमच्याशिवाय कुठे जातच नाहीत, ती आमच्याकडेच येतात. रिपीट कस्टमर आहे. रिपीट कस्टमर आहे. अगदी येऊन सांगणार की हे जे आजचा वरण भात होता ते माझ्या मम्मी सारखा झालाय, मम्मी सेम अशीच बनवती, अच्छा. माझी आजी सेम असंच थालीपीठ बनवती, असं जेव्हा सांगतात ना की तेव्हा मग आपण आतापर्यंतच केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं अरे वाटतं. वा. तर ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी काय करता तुम्ही? आता जे रेग्युलर कस्टमर आहे त्यांनाच आम्ही विचारतो की कशी वाटली आजची भाजी, त्यात काही बदल करायचेत का, काही हवेत का, की स्टुडंटला अजून काय खायला आवडतं, तुम्हाला काय खायला आवडतं, बरोबर. असं विचारूनच खरं तर आम्ही थाळी चालू केली. तर मग असं लक्षात आलं की पनीरची भाजी, काजूची भाजी याला छान डिमांड आहे. मुलांना तशी खायला मिळत नाही हॉटेल, फक्त हॉटेलमध्येच खायला मिळते. पण बरोबर. हॉटेलची जर तुम्ही हंडी वगैरे बघितली किंवा ती डिश बघितली तर तिची प्राइस खूप जास्त असते, म्हणजे 250-300, ते स्टुडंट अफोर्ड नाही करू शकत. मग आमच्या रोजच्या जेवणातच आम्ही काजूची भाजी, पनीरची भाजी, काजू पनीर भाजी, वेगवेगळ्या पनीरच्या भाज्या देत गेलो. सोबतीला आमरस तर आहेच, तो सगळ्यांचा फेवरेटच आहे. आणि मग असं करूनच थाळीला एकदम छान रिस्पॉन्स मिळाला. आता आमरस तर फक्त सिजनेबलच असतो. आता आमरस गेल्यानंतर आहे आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे की जे मुलांना आवडते, रसमलाई असू दे, रबडी असू दे, असं वेगवेगळं काहीतरी करू. बरोबर. किंवा मँगोशी रिलेटेड काय करता येईल तर ते तसं म्हणजे करू. सिजनेबल करणार स्वीट साठी हो, तुम्ही हो, काहीतरी हो. वेगळं. तुमच्या थाळीतील पदार्थ निवडण्यासाठी काय प्रक्रिया असते बरं? तशी प्रक्रिया काय नाही की आमची एक आठवड्याची लिस्ट रेडीच असते की आज सोमवारी हीच भाजी करायची, सकाळ संध्याकाळचा मेनू डिसाईड केलेला असतो आणि तसंच आम्ही नियोजन त्याच पद्धतीने करतो. म्हणजे जेणेकरून काय होतं की धावपळ पण होत नाही ना. बरोबर. मग त्याच्यामुळे सकाळचा मेनू, संध्याकाळचा मेनू आमचा लिहिलेलाच असतो आठवड्याभराचा, तोच आम्ही रिपीट करतो. बरोबर. नियोजन. आणि कधी कधी असं होतं की मध्ये आपल्याला ना ऑर्डर्स पण भरपूर असतात. म्हणजे बर्थडेच्या असू दे किंवा मग लग्नातल्या, असं समजा घरगुती छोटासा समारंभ आहे, त्याच्या जर ऑर्डर असल्या तर मग त्यांची जी ऑर्डर असते तीच आपण थाळीमध्ये ठेवतो. बरोबर. म्हणजे डबल कष्ट नाही घ्यायला लागत आणि होऊन जातं. लोकांना पण ते आता माहितीच झाले. मी तसं रील मध्ये सांगते आवर्जून की आज ऑर्डर मध्ये हीच भाजी होती आणि आपण थाळीमध्ये सुद्धा हीच ठेवलेली आहे. म्हणजे एकदम तुम्ही रिअल जे आहे तेच जे सांगता. खरं आहे तेच, जे खरं आहे दुसरं तेच. काहीच नाही, म्हणजे जे आहे एकदम रिअल. रिअल. बरोबर. आतापर्यंत तुम्ही म्हणजे थाळ्या चेंज करत असतात, अशी कुठली एक थाळी जी ग्राहकांना खूप जास्त आवडते तुमच्या हिशोबाने? पुरणपोळी थाळी, ती मला खरं तर एकदाच केली आहे मी आणि त्यासाठी खूप डिमांड आहेत की मॅडम प्लीज पुरणपोळी परत एकदा चालू करा. पण काय होतंय, पुरणपोळीमध्ये कष्ट भरपूर आहे आणि आता माझं क्राऊड लक्षात घेता मी जर पुरणपोळी थाळी चालू केली तर तेवढा क्राऊड माझ्याच्याने हँडल होणार नाही हे मला डेफिनेटली माहिती आहे. त्याच्यामुळे सध्या तरी अजून मनुष्यबळ वाढल्याशिवाय मी पुरणपोळी थाळी काय अजून चालू करणार नाही लगेच. भविष्यामध्ये स्पेशल असं? हो, भविष्यामध्ये करण्याचा विचार आहे. तर आपलं श्री समर्थ स्नॅक्स अजून एक सिंहगड रोडला आपण ब्रँड चालू करतोय. तिथे खूप मोठी सेटिंग असणार आहे आणि तिथे कामगार लोक पण भरपूर असणार आहेत. त्यामुळे पुरणपोळी पूर्ण महाराष्ट्रीयन जे मेनू आहेत ते आपण सिंहगड रोडला चालू करतोय. अरे वा. म्हणजे प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग चालू आहे. सेम क्वालिटी राहण्यासाठी काय लक्ष देता तुम्ही स्वतः? आता बघा, आधी मी स्वतः करत होते पण आता आचार्य आणलेत. पण त्यांना मी सांगितलंय की आपली जी रेसिपी आहे तीच तुम्हाला फॉलो करायची, यात कमी जास्त
काहीच करायचं नाही. आणि रोजची जर सेम तशीच प्रोसिजर असली तर काय त्यामध्ये रेसिपीमध्ये चेंज होण्याचा प्रश्नच नाही. जसं आपण रोज चहा बनवतो सेम वेनीच बनवतो आपण तसंच बनवायचंय जेवण पण, बाकी काही नाही, त्याला काही रॉकेट सायन्स नाही जास्त. तुम्ही स्वतः चेक करता का बनवल्यावर? हो, मी स्वतः पहिले खाऊन बघते आणि खाल्ल्याशिवाय मी थाळीला सुरुवातच करत नाही. भले 5 मिनिटं 7:30ला संध्याकाळी चालू होती, सकाळी 12:30ला चालू होती. मी टेस्ट केल्याशिवाय लगेच कोणत्याच कस्टमरला, एक जरी कस्टमर असेल तरी मी थाळी सर्व करत नाही. पहिलं मी खाऊनच बघते की कशी झाली, आज काय वाटतंय. आणि योगायोगाने अशी अजूनपर्यंत वेळ नाही आली की त्याच्यात काहीतरी चेंज करावं म्हणून. कधीच नाही असं कधीच वाटलं का? नाही, अजूनपर्यंत तर कधीच नाही असं झाले. Same. एकदम सेमच, छानच. वा, मग ही खाल्ल्यानंतर मी म्हणत होते वा, स्वतःचीच तारीफ मी स्वतःच करते. तुम्ही ते रेसिपी बनवून दिलेली का त्या लोकांना हो, की हो. बाबा हे जे आहे हे असंच असंच बनवायचं, राहिलं आम्हाला असंच लागतं घरगुती पद्धतीने. यात ऍडिशनल तुम्ही काहीच नाही करायचं. घरी जसं आपण बनवतो तसंच. आता आमच्याकडे ज्या चपात्यांना मावशी 2-3 मावशी आहेत, तर त्यांना पण आम्ही तेच सांगितले, तुम्ही मेसमध्ये काम करून आलेले आहेत त्या, बरोबर. आणि मेसच्या चपात्या तुम्हाला माहितीये कशा असतात. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मेसची चपाती लाटायची नाही, जशी तुम्ही तुमच्या मुलाला देता घरी बनवून सेम तशीच चपाती इथं लाटायची, हा, खूप तसंच तेल महत्त्वाचं लावायचे. कारण की एक वेळ आहे ना, भाजी थोडीशी इकडे तिकडे असली तरी चालेल, पण चपाती ना क्वालिटीच पाहिजे. बरोबर, त्यात बरोबर. आईची माया पाहिजेच चपातीत, कारण काय आहे, तरच लेकरांचं पोट भरतं, नाही तर नाही. मेसवाल्यांचा विषय सांगतो तुम्हाला मी. कसं पैसे घ्यायचे असते ते असं पापडापेक्षा पण पातळ नाही. बनवतात, आणि नाही. ते त्याच्यावरती असं पीठ लागलेलं असतं व्हाईट नाही का, हा, तेल नाही, पण नाही, नसतं त्याच्यावरती. आपली आणि मग चपाती कसं कशी काय खाणार सांगा ना. आणि आणि चपाती चपाती 2 घासात बनवताना असू संपते. दे, स्वयंपाक बनवताना असू दे, आमच्या इथे ना एकदम हेल्दी वातावरण आहे. असं वाटणारच नाही की मी मालकी नाही आणि ते कामगार आहेत, असं नाही. आता कधी पण एनी टाइम कुणी पण आलं ना की तरी तसंच वातावरण असेल. तेवढ्या हेल्दी वातावरणात आम्ही स्वयंपाक बनवतोच. म्हणजे एकदम तुम्ही जे तुमचा स्टाफ आहे त्याला एकदम फॅमिली त्या मेंबर 2 चपाती करणाऱ्या मावशी आल्या ना की मी आनंदातच असते. कारण गप्पा मारायला भेटतात, बरोबर, बाकी बरोबर. काही विषय नाही. किती दिवसापासून काम करतो तुमच्याकडे जो स्टाफ आहे तो? 2च महिने झाले, 2च पण छान आहे, महिने. एकदम छान आहे. सगळा स्टाफ एकदम छान भेटलाय स्वामींच्या कृपेने. दोघं कधी असं होतं का हॉटेल मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये एखादा व्यक्ती क्वालिटी पण चांगली, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण उगाच काहीतरी चुका काढायच्या ना. आणि हुज्जत घालत बसायची, मग त्यावेळेस कसं हँडल करता तुम्ही? काय आता हँडल तर काय तसं अजून असं भांडण टाईप असं नाही, पण थोडंफार. वाईट वाटतं. आता एक रिसेंटलीच उदाहरण झाले, एक फूड ब्लॉगर आले होते आणि ते शूट करता करता मी पोहे बनवत होते आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता मी पोह्यांमध्ये मीठ टाकायचं विसरले. अच्छा. मी ते पोहे कंटेनर मध्ये काढून घेतले आणि नंतर अचानक सर्व करायच्या आधी माझ्या लक्षात आलं की मी पोह्यांमध्ये मीठ नाही टाकलं, म्हणून मी ते परत कढईमध्ये ट्रान्सफर केले आणि मग मीठ साखर टाकली त्यात. तर ते आता डबल त्याला फ्राय केलं, म्हणजे बरोबर. परतल्यामुळं ते कडक थोडेसे झाले त्याचे असते. नाही तुकडा पडला त्याचा. अच्छा. तर कस्टमर आले, कस्टमर म्हटले 3 वेळा त्यांनी सांगितलं कालचे पोहे छान होते, आज पोह्यांमध्ये तुकडे पडले होते. आज पोह्यांचे तुकडे पडले होते. मग कुठेतरी असं वाटतं की नाही का, की समजून घेणार पण थोडं कस्टमर पाहिजे, पण नसतात. प्रत्येकाचा स्वभाव काय सेम नसतो. त्याच्यामुळे मी हसूनच त्यांना म्हटलं की दादा की आज मीठ, मी स्वतः सांगितलं त्यांना, आज मी मीठ विसरले होते, मी डबल ते परतल्यामुळं त्याचे तसं तुकडे पडलेत. बरोबर. पण ठीक आहे, कस्टमरने नाही तेव्हा पण समजून घेतलं, पण आता ज्याचा त्याचा स्वभाव समजून सोडून द्यायला लागतं. ते ठीक आहे, पण तुम्हाला Ignore सांगितल्यावर तुम्ही त्यांना सांगितलं की पुढच्या वेळेस असं होणार नाही. हा मी स्वतःहून सांगितलं की दादा शेवटी माणूसच आहे, झाली चूक म्हटलं, असं सांगितलं. हा. ठीक आहे, चालायचंच. व्यवसाय म्हणल्यावर सगळे लोक सारखी नसतात. थोडंफार 19-20 चालूच असतं. हो. जे 100% मधले 90% चांगलं म्हणतात म्हणल्यावर हो. 10% लोक कुठंतरी आता आपल्या शॉपमध्ये मिसळ पण आहे. काय काय आले की आता बऱ्याच लोकांना आपली जी आमची मिसळ आहे ती गावाकडची शेवपापडीची मिसळ आहे. पुण्यातली लोक जेव्हा येतात त्यांना फरसाणवाली मिसळ पाहिजे असते, ते तर फरसाण असतं. बरोबर. मग लोक सांगतात की तुमची मिसळ नाही आवडली, मग त्यांना सांगतो आम्ही आमची गावाकडची स्टाईल आहे, बघूया नेक्स्ट टाइम ती पण ठेवून बघूया असं म्हणतो, आणि मग चाललंय तसं. आता आपल्या हॉटेलमध्ये म्हणलं तर काय काय आहे बरं मेनू मध्ये? मेनू मध्ये सकाळी असतात पोहे, मिसळ, उपमा असतो, इडली फ्राय असते म्हणजे मसाला इडली. ते 12:30 वाजेपर्यंत नाश्ता असतो, 12:30 ते 3 परत थाळी असते, मग 3 ते 7 वाजेपर्यंत सुट्टी असते, आणि मग 7:30ला पुन्हा एकदा थाळी चालू करतो 7:30 ते 10 वाजेपर्यंत. असा आपला शेड्यूल आहे. आणि आता सध्या जो गॅसचा तुटवडा पडलाय, जो रेट आपला 150 रुपये आहे थाळीचा, तोच आहे का गॅसचे रेट वाढल्यामुळे तुम्ही काय 2 पैसे त्यात वाढवलेले? नाही, तो पहिल्यापासून मी 150 ठेवला. आणि गॅसचं म्हणाल तर आहे सध्या टंचाई आहे,
मिळतोय. मध्ये मध्ये असं झालं होतं की गॅस नव्हता, त्याच्यामुळे आम्ही 2-3 दिवस शॉप आम्हाला बंद ठेवण्याची वेळ सुद्धा आली होती की चला आता गॅस अवेलेबल होत नाहीये, त्याच्यामुळे शॉप पण आम्ही बंद ठेवलं. मग आता पर्यायच नाही, त्याला काय करणार. चूल आहे पण आता आपला स्टीलचा काउंटर येतो, आता तिथं चूल कुठं मांडणार, काय करणार. ते भरपूर आलेत इलेक्ट्रिक वाल्या पण शेगडी आलेले आहेत, पण आता जसं लाईट बिलचा विचार केला तर मग त्याच्यापेक्षा मग मी 2-3 दिवस जरा सुट्टीच घेतली होती. हो. गॅसचं आता सध्या कसं वाटतं तुम्हाला, व्यवस्थित अजून आहे आता का? नाही अजून म्हणता येत असं की प्रॉब्लेम येणार आहे अजून, बघूयात आता कसं होतंय. गॅसच्या रेट मध्ये किती फरक पडला बरं ज्यावेळेस तुम्ही पहिलं घ्यायचे? अर्ध्याला अर्धा म्हणता येईल. हो दुप्पट तिप्पट वाढले जवळपास. तरी जेव्हा पण आम्ही तुम्ही- घेत होतो 900-1000 रुपयाला घेत होतो, आता तोच 3-3 हजारापर्यंत जातोय. मग असा डोक्यात विचार नाही आला का आपण 150 रुपयाला थाळी देत होतो, जो आपल्याला 1000 रुपयामध्ये मिळणारा गॅस आज 2000 किंवा 2.5-3 मध्ये भेटतो. तर बऱ्याच हॉटेलमध्ये असं झालं की गॅसमुळे लोकांनी रेट वाढवले. तुमच्या डोक्यात असं विचार नाही नाही, आला मी का? तशी एक पोस्ट पण केली होती की आपला जो एरिया आहे तो स्टुडंटचा एरिया आहे, बरेचसे MPSC UPSC करणारे विद्यार्थी आहे. आम्हाला थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण जे रेग्युलर ज्यांनी आपल्या डाऊनफॉल मध्ये आपल्याला साथ दिली तर त्यांना प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यामुळे मी रेट पण नाही वाढवले. बऱ्याच ठिकाणी पोह्यांचे रेट सुद्धा वाढले होते, पण आम्ही 25 म्हणजे 25च ठेवले अजूनपर्यंत, तेच ठेवले तसंच रेट आहे, तसेच rate. भविष्यात जर पुढे आणखीन अडचण आली तर काय करतात? तेव्हा बघू सांगितलं होतं, पण अजून तर काही अडचण आलेली नाहीये. जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालू देऊ. घरगुती चव टिकून ठेवण्यासाठी काय गुपित आहे का वेगळं तुमचं? आता गुपित सांगितलं तर मग गुपित राहील. म्हणजे आहे काहीतरी रेसिपी? तसं काय नाही. आपण जे घरी आई आपली स्वयंपाक बनवते सेम तसंच बनवतो, ज्या मायेने आपण या प्रेमाने आपण घरातल्यांना बनवून खाऊ घालतो तसंच आहे. फक्त आई आपली 4-5 जणांचं बनवते, इथे थोडं मोठ्या स्केलवर बनवते, एवढंच. कधी असं विचार नाहीत करत का की आपण खूपच जास्त देतोय, जिथं थोडं 2 पैसे वाचवायचा प्रयत्न कुठं करता का? डायरेक्ट आहे तसंच एकदम? नाही, आहे तसंच देतोय, कारण की तेवढ्या जर प्रेमाने आपण सर्व केलं तर रिपीट कस्टमर येत राहतात. त्याच्यामुळे आपल्या हॉटेलचा टायमिंग काय आहे मॅडम? हॉटेलचा टायमिंग सकाळी 8ला चालू होतं हॉटेल, दुपारी 3ला बंद होतं, संध्याकाळी 7ला चालू होतं, ते 10 वाजेपर्यंत चालू असतं. 3 ते 7 बऱ्यापैकी साफसफाई वगैरे चालू असते. आवरावरी त्यातच आमचा 1-1.5 तास निघून जातो, आणि परत 6-5-6ला येऊन परत संध्याकाळच्या आवरावरीची तयारी असते आमची. बरोबर. मग एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही घरचा स्वयंपाक, जेवणाचं वगैरे कसं नियोजन असतं तुमचं? नाही, घरचा स्वयंपाक बनवण्याचा प्रश्नच येत नाही, तेच खातो आम्ही, जे हॉटेलमध्ये बनतं तेच खातो, कारण की तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं बनवतो, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा तेच खातोय. आणि स्वयंपाक म्हटलं तर आमच्या आई बनवत होत्या, म्हणजे माझ्या सासूबाई, तर त्यांना आता पूर्ण सुट्टी मिळालेली आहे. म्हणजे जे हॉटेलवर बनतं तेच तुम्ही तेच घरी पण तेच घरी घेऊन पण जाता? तेच. जी पहिली थाळी शूट होते ना, तीच माझ्या सासूबाईंना घरी जाते. जी पहिली थाळी आपण सर्व करतो कस्टमरला किंवा शूट साठी जी सर्व करतो, तीच घरी सासूबाईंना खायला असते. आणि नंतर आम्ही 3 वाजले बंद करायच्या टायमिंगला आम्ही पण तेच जेवण जेवतो, आणि संध्याकाळी पण सेम. व्यवसाय करत असताना एखादा वाईट प्रसंग आठवतोय का तुम्हाला? वाईट तर नाही म्हणता येणार, म्हणजे मिस्टर सोबत असल्यामुळं, पण जेव्हा आम्ही पोहे सेल करत होतो तर पहिल्या दिवशी 1 प्लेट पोहे विकले गेले. दुसऱ्या दिवशी आमचा, म्हणजे पहिल्या दिवशीचा सेल झाला 15 रुपये, तेव्हा 15 रुपये होता 3 वर्षापूर्वी, आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी 300 रुपये सेल झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजे 0, अगदी 1ही प्लेट पोहे आम्ही सेल करू शकलो नाही. मग ते खूप माझ्यासाठी फिलिंग खूप बॅड होतं. मग ह्यांना म्हटलं की मी म्हणजे रडायलाच लागले अक्षरशः, की असं करून चालणार नाही, म्हटलं आपल्याला कुठेतरी चांगला स्पॉट बघितलाच पाहिजे. तेव्हा आम्ही जे पोहे विकत होते ते घराच्या बाहेरून टेबल लावून विकत होतो. मग आम्ही दोघांनी अजून थोडा वेळ घेतला, एक छानसा स्पॉट शोधून काढला, आणि तिथं मग पोह्यांसोबत साबुदाणा वडे, आप्पे विकायला सुरुवात केली, आणि मग तिथून रिस्पॉन्स मिळाला. रिस्पॉन्स म्हणजे त्याच्यानंतर पण खूप अभ्यास केलाय आम्ही, म्हणजे उगाच असं म्हणजे काहीतरी येते मला हे आणि ते मी विकले असं नाही केलं. मग त्याच्यानंतर स्टडी केला आम्ही की आपल्या आजूबाजूला काय नाहीये. तर तिथं मला असं समजलं की थालीपीठ नाहीये, आपला जो महाराष्ट्रीयन मेन पदार्थ आहे थालीपीठ नव्हतं, आणि पिझ्झा, स्ट्रीट स्टाईल पिझ्झा खायच्या म्हणल्यावर मुलांना कॅफेमध्ये जायला लागत होतं, आणि कॅफेतले पिझ्झा खूप महाग असतात. तर मग एकदम कमी किमतीत आपण काय विकू शकतो, तर मग थालीपीठ एकीकडं, आणि म्हणजे ऑथेंटिक फूड, आणि नवीन जनरेशनला जे आवडेल पिझ्झा ते एकीकडं, असं मग 2. पिझ्झाचं सेक्शन मिस्टर सांभाळत होते आणि मी थालीपीठचं सेक्शन सांभाळत होते, आणि त्याला जोड दिली आम्ही मग आपली इंस्टाग्रामची, आणि मग त्याच्यावरून रील बनवत मग लोकांना खूप आवडायला लागले, थालीपीठ पण आणि पिझ्झा पण. मग तिथून छान रिस्पॉन्स मिळाला. कधी व्यवसाय करत असताना एखादा आनंदाचा क्षण, बाबा आपण
विचार नव्हता केला आणि एवढा आपण शून्यातून सुरुवात केली होती आणि आज आपण इथपर्यंत आलोत. कसा असा अभिमान कधी वाटतो का तुम्हाला? आता ही जी थाळी चालू केली ना, तर ती मी 15 रुपयाची एक प्लेट आणि आत्ताचा जो इन्कम बघते, इतकी तफावत आहे त्यात की आणि ते आत्ता खूप आनंद होतो मला, जे काही करतोय आणि जे काही स्ट्रगल करून आलोय तर त्याच्यात मी खूप आनंदी आहे. कधी विचार केला का आपण इथपर्यंत जाऊ म्हणून? नाही, एवढा जो लोकांचा मंथली सॅलरी असेल ती आम्ही दिवसाला बघतो, त्याच्यामुळे खरंच खूप आनंद होतो. आणि ते पण लोक कस्टमर खुश होतं जेवण करून. पण इतकं पण सोपं नाही, यामध्ये कष्ट पण भरपूर आहेत. एवढे कष्ट करून आज इथपर्यंत आलोय आणि त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. महिला उद्योजक म्हणून तुम्हाला काय काय अडचणी आल्या होत्या व्यवसाय करत असताना? तसं माझे घरचे खूप सगळे चांगले असल्यामुळे मला कधीच काहीच अडचण जाणवली नाही आणि मी जे म्हणेल ते घरचे होकार देत होते की माझ्या डोक्यात काही आयडिया आली किंवा त्यांच्या डोक्यात काही आयडिया आली तर आम्ही एकमेकांना सपोर्टच केलाय. पण ज्या नवीन लेडीज आहेत मला विचारतात की ताई आम्हाला पण असं चालू करायचंय, पण घरचे नाही म्हणतायत, तर पहिलं लेडीजला नाही म्हणणारे घरचेच असतात. बरोबर. तेच म्हणतात तुला होईल का, तुला जमल का, असं रस्त्यावर उतरून तू विकू शकते का? तर असं नाहीये. तर मला असं सांगायचंय की प्लीज महिलांना सपोर्ट करा. तुमच्या जर लेडीजच्या हातामध्ये, तुमच्या घरच्या लेडीजच्या हातामध्ये खरंच चव असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि तिला खरंच सपोर्ट करा. बरोबर. तर मित्रांनो, जे आपण पाहतोय आता हॉटेल क्षेत्रात असू द्या कुठं पण, खूप सारे आपण बघतोय की मुलं चांगल्या पद्धतीने ग्रो करतायत. तर महिला पण आता कुठंच कमी नाहीत. तर बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांच्याकडे खूप चांगली क्वालिटी आहे जेवणात असू द्या किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या, तर त्यांना घरच्यांनी सपोर्ट केलं तर खरोखर ते खूप चांगल्या पद्धतीनं घरच्यांचा पण सांभाळ करू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय देखील उभा करू शकतात. मेन गोष्ट फक्त त्यांना त्यांच्या घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे. ह्याच खूप महत्वाची अडचण आहे. जसं की तुम्हाला कोणी सगळ्यात जास्त सपोर्ट केला, तुम्हाला पाठिंबा कोणी दिला? माझ्या मिस्टरांनीच. खूप जास्त आहे. कधी असं म्हणलेच नाही का तुम्हाला नाही म्हणून? नाही, कधीच नाही. हे नको करू असं नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणता तसं त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला बऱ्यापैकी. जसं मॅडमला सपोर्ट असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणी ना कोणी व्यक्ती असतो की जो सपोर्ट करत असतो. ज्यांना वाटत असेल की मी महिला आहे आणि मी काहीच नाही करू शकत, तर असं काहीच नाही, फक्त जिद्द असली पाहिजे. जसं की मॅडमनी छोट्याशा टेबलपासून सुरुवात केली होती, आज त्यांचं हॉटेल खूप चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये चालतंय आणि लवकरच आपल्याला एक आनंदाची बातमी देतील. कुठं मॅडम आपलं चालू आहे काम? सिंहगड रोडला एक छानसं त्यांचं एक हॉटेलचं काम चालू आहे, महाराष्ट्रीयन थाळीचं. तर लवकरच आपल्याला कळत. मी पण कधी त्या साईडला गेलो तर 100% जेवणासाठी. मला एवढंच म्हणायचं की महिला आता कुठल्या क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीत, फक्त महिलांनी थोडंसं पुढे येण्याची गरज आहे. कॉन्फिडन्स दाखवा आणि 100% हॉटेल क्षेत्रच का, तर कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला माहिती आहे की हे मी करू शकते तर करा. घरच्यांना कसं कन्व्हिन्स करा, एका दिवस थोडंफार होईल पण 100% केलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट की फक्त रोडवर उतरूनच बिझनेस करायचा असं नाहीये. तुम्ही घरून सुद्धा, आता बघा खूपशा लेडीज घरून छानपैकी क्लाउड किचन चालवतात. तो सुद्धा बिझनेस खूप मोठा आहे. जर तुमच्या हातात कला असेल, टेस्ट असेल ना, तर तो तुमचं स्वतःचं क्लाउड किचन सुद्धा तुम्ही ओपन करून छान बिझनेस वाढवू शकता. आता साधी पुरणपोळी असेल, मोदक असेल, पुण्यामध्ये खूप डिमांड आहे मोदक, पुरणपोळी किंवा जे ऑथेंटिक फूड आहे त्यासाठी. कारण की ज्या जॉब करतात महिला त्यांना वेळच नाही. बरोबर. तर ज्यांना वेळ आहे, ज्या घरी आहेत, काहीतरी करायचंय, तर त्या असा बिझनेस करू शकतात आणि स्वतःला छान ग्रो करू शकतात. आता पहिल्यापासूनच तुम्हाला स्वयंपाकाची आवड होती का, करायचा व्यवसाय म्हणून केलं? स्वयंपाकाची म्हणजे मला खाण्याची जास्त आवड होती. अच्छा. खाण्याची जास्त आवड असल्यामुळे मग हे करून बघू, ते करून बघू, असं करत करत मग मला स्वयंपाकाची आवड लागली. आणि मग ते एकदम, आणि सासूबाईंनी पण माझ्या कधी अशी रोकटोक नाही लावली की आज हे नको करू, ते नको करू, हे काय सारखंच सामान वाया घालवते. कधीतरी रेसिपी अशा असायच्या की त्या बिघडायच्या पण बघायच्या तुम्ही रेसिपी? नाही बघायच्या नाही, तेव्हा तर पुस्तक यायच्या आधी. ते पुस्तक बघून की या पुस्तकात अशी रेसिपी आहे, त्या पुस्तकात आहे. पहिले तर काय मोबाईल नव्हते, टीव्हीवर आपले आम्ही सारे खवय्ये वगैरे यायचे, पण ते लिहिताच ते शो संपून जायचं लगेच. त्याच्यामुळे पुस्तकातून किंवा मग कुणीतरी सांगितले
हे करून बघा, हे छान लागतंय, मग तसं करायचं. म्हणजे बघा ना, आता सध्या तर लोकांकडे एवढी साधनं आहे. आता सध्या चॅट जीपीटी आहे, हो. त्याच्यावरती जर तुम्ही बोलले ना, तुम्हाला पाहिजे तशी रेसिपी बनवून Recipe देतात मिळते. ते. एवढं खरंय, साधन असून पण महिला कुठंतरी महाग पाडतात आहे. पण केल्याने काही पण होतं. काही जसं पण. तुम्ही विचार खरंय. जर केला असता की मी बघते, पुस्तक वाचते, काय करू, जाऊ दे मरू दे, घरचं चाललंय, खायला भेटतंय, आपलं काम चाल, तर आज नसतं. पाककृतीचे पुस्तक यायचे ते खरंच माझ्यासाठी एकदम भारी होते, बेस्ट फ्रेंड्सच म्हणता येईल. विचार करा ना, तुम्हाला करायची जिद्द होती तर तुम्ही कसं पण केलं. हो, खूप काय कष्ट तर लागतच. आणि मेन लागतंच. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या दिवशी तुमचा सेल झाला नव्हता, तर वाईट वाटलं. त्यावेळेस बी तुम्ही गिव्हअप करू शकत होतात की नको, आता होत नाही आपल्याच्याने. पण तुम्ही ते विचार न आणता स्वतः जाऊन सगळीकडे पाहिला, पॉइंट शोधला, त्याच्यानंतर चालू केलं. याला पण खूप धाडस धाडस लागतं. लागतं. नाही तर लोक तेच. सोडून देतात. आज कित्येक लोक असे आहेत की खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात, फक्त त्यांच्यात पेशन्स नसतो. कुठलाही व्यवसाय असू द्या, जर वाढवायचा असेल तर पेशन्स असणं खूप खूप गरजेचं गरजेचं आहे. आणि आता मला पण तुम्ही- लेडीज विचारतात ना की आम्ही हे टाकू का ते टाकू, सुरुवात छोट्यापासून करा. बरोबर. समजा फेल्युअर आलं यदा कदाचित, तर मग त्याचं एकदम जास्त रिग्रेट पण होत नाही की आपण एवढे पैसे लावलेत आणि ते आता वेस्ट झाले. बरोबर. छोट्यापासून करा, घरून सुरुवात करा, छान वाटलं तर मग करा. बरोबर. तुम्हाला छान कॉन्फिडन्स आला की आता हे मी एकदम बेस्ट विकू शकते, तेव्हा तर मग मग तुम्ही मोठं करू शकता. धाडस करू शकता. हो हो. बरोबर. आता सध्या मी तुमचे व्हिडिओज वगैरे पाहिले, तिथूनच मी तुम्हाला मेसेज केला, तुम्ही आलात. तर पहिल्यापेक्षा आणि आता जे सोशल मीडियावरती तुमचे एवढे व्हिडिओज व्हायरल होतात, कस्टमर मध्ये वाढ झाली का त्याच्यामुळे? हो, कस्टमरमुळे, सोशल मीडियामुळे खरंच खूप फायदा होतो. आता फेसबुकचे कस्टमर डोक्यात कसं काय विचार आला की व्हिडिओ काढले पाहिजे आपण? ऍक्च्युली सांगायचं असं ना, ते एक फूड ब्लॉगर आले होते दादा, त्यांनी आमचा एक व्हिडिओ काढला आणि ते खूपच जास्त व्हायरल झाला तो व्हिडिओ. मग मी ह्यांना म्हटलं की मी आधी करतच होते, मी जेव्हा केकचा व्यवसाय करत होते या आधी, मला केक बनवायची सुद्धा आवड होती, तर मी केकचा व्यवसाय करत होते. आपली बेकरी पण होती गावाकडे आणि तिथे मी व्हिडिओ टाकत होते, त्यामुळे बोलण्याचा थोडाफार मला कॉन्फिडन्स होता. तर ह्यांना म्हटलं की आता इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह नव्हते मी, फक्त युट्यूबवर होते. पण ह्यांना म्हटलं आता जर इंस्टाग्रामवर एवढं एक व्हिडिओ आपला व्हायरल झालाय तर आपण करून बघूयात. मग असं बोलून बोलून मग डेली ब्लॉग टाकायला लागले, म्हणजे मी दिवसभरात काय करते. ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला चांगलं तुमचं हॉटेल चालत होतं, त्यावेळेस तुम्हाला चांगली कमाई भेटली असेल, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं बरं? नाही, खरंच एकदम भारी होता. आता कमाई म्हणजे सगळ्यात मोठी कमाई आम्हाला 3,000 लोकांसाठी जेवण आणि 3,000 लोकांसाठी नाश्ता होता. आणि ती जी इन्कम होती ती पहिल्यांदाच आमच्या लाईफमध्ये होती. आणि चॅलेंज तर तेवढंच होतं, म्हणजे जवळपास 8-15 दिवसांचं जे काम होतं ते आम्हाला फक्त 2 दिवसात करायचं होतं. जेवढं आम्ही काम न थकता, आम्ही 2 दिवस झोपलोच नाही. आता तुम्ही विचार करा, आम्ही होतो किती 7-8 जण, आणि त्या 7-8 जण मिळून आम्हाला ती ऑर्डर पण बनवायची, ती पॅकिंग पण करायची होती, ती व्यवस्थित पोहोचवायची पण होती. आणि ते सगळंच आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. आणि ती जेव्हा झाली आणि त्याची जेव्हा तो चेक आला, तो तर आनंद तर आमचा गगनात मावण्यासारखाच नव्हता की पहिल्यांदा एवढी मोठी अमाऊंट बघितली आम्ही. 3,000 लोकांचं जेवण असू दे, नाश्ता असू दे, एवढं शक्यच नव्हतं. कॉन्फिडन्स वाढला हो, तिथून कॉन्फिडन्स वाढला की आता किती पण येऊ दे, आता 10,000 येऊ दे, करू शकता आपण. माझा शेवटचा प्रश्न, ज्या महिला आहेत ज्या व्यवसायात येण्यासाठी घाबरतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता महिलांना असा सल्ला देईल की सेल्फ कॉन्फिडन्स तर पहिला खूप महत्वाचा आहे. स्वतःमध्ये काय चांगलं आहे आणि काय एकदम परफेक्ट आहे हे महिलांना ओळखता आलं पाहिजे. आता मला स्वयंपाक बनवायची आवड होती, मला कुकिंगमध्ये आवड होती, बेकिंगमध्ये आवड होती, असं नाही. प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या क्षेत्रात आवड असू शकते, काहीतरी त्यांच्या हातात एखादी कला असेल, फक्त ती लोकांपर्यंत त्यांच्याकडून पोहोचवली गेली पाहिजे. आणि सोशल मीडिया हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळे उतरा, स्वतःची ओळख निर्माण करा, स्वतःतलं जे टॅलेंट आहे ते तुम्ही ओळखा आणि काहीतरी बेस्ट करून दाखवा. तर मित्रांनो, जसं की मॅडमने सांगितलं त्याच पद्धतीनं जर महिलांनी आपली आवड जशी आहे त्या पद्धतीनं त्या व्यवसायात जर उतरल्या तर 100% ग्रो करतात. मॅडम, तुमच्याकडून मलाही खूप काही शिकायला भेटलं, कारण आजकाल ज्या हाऊस वाईफ आहेत त्या फक्त चूल आणि मूल असं म्हणता येईल आपल्याला, तशा पद्धतीने करत आहेत. पण त्यांनी घर सांभाळून देखील, तुम्ही जसं की क्लाउड किचनचा तुम्ही एक जो मला सांगितला सल्ला, त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरी बनवून देखील ऑनलाईन झोमॅटो वगैरे आहे त्याच्यावरती सेल करू शकता. या पद्धतीने जर तुम्ही डोकं लावलं, आवड आहे प्रत्येकाला, फक्त करण्याची जिद्द असली पाहिजे. मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.